आता आमचे गावकरी ठाम मतावरती आलेत की जोपर्यंत आता मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शेकडोनं गावकरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत। आम्ही जोपर्यंत आता आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण आमरण उपोषण पाठीमागे घेणार नाहीत। कारण आज जर या देशातील आणि या राज्यातील खरोखरच हे जनतेचं राज्य असेल आणि जनतेचं सरकार असेल तर या माता माऊलींचा आक्रोश या सरकारनं लक्षात घ्यावा। कारण माता भगिनी ज्या ज्या वेळेस बोलते त्या वेळेस प्रामाणिक असणारं सरकार राज्य असो अथवा केंद्र असो त्यावेळेस त्या माता माऊली समोर नतमस्तक होऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतात। परंतु इतके निगरगठ्ठ या दोनही सरकारनं होऊ नये आणि या साष्ट पिंपळगावची जी व्यथा आहे जी हाक त्यांनी दिली त्या हाकेला पुढील काळात तरी ओ द्यावं। नसता येणारा काळ तरी आजच्या परिस्थितीनुसार असा दिसतोय की आता आमचा सुद्धा संयम सुटण्याच्या मार्गावरती आम्हीही आहोत। कारण सरकारनं तातडीनं दखल घेऊन या साष्ट पिंपळगावच्या व्यथा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन जाणून घ्याव्यात। कारण आज जर शेकडोनं आमरण उपोषणाला बसलेत ही राज्यातील पहिली घटना आहे की शेकडोनं गावकरी आमरण उपोषणासाठी बसतायत। हे काय साखळी उपोषण नाहीये। आमरण उपोषण म्हणजे या लोकांना यांच्या समाजाला हक्क मिळवून द्यायचा आहे आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती की हे आमच्या समाजाला न्याय मिळवून देतील त्यांच्याकडून मात्र आता आमच्या अपेक्षा 100% मावळल्यात। आम्हाला आंदोलन व्यापक पद्धतीनं करावं लागेल। असं होऊ नये यासाठी सरकारनं दखल घ्यावी। आम्ही आणखीनही आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करीत नाहीयेत परंतु सरकारच्या वतीनं प्रशासनाकडून आमचं आंदोलन जाणीवपूर्वक चिघळण्याचा प्रयत्न केला जातोय। यांना थांबवावं आणि मराठ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू राहू द्यावं। आणि जे आमच्या महिलांनी आक्रोश केलाय जी व्यथा मांडली ही व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचा प्रमुख आणि राज्याचा प्रथम नागरिक मानला जाणारा या राज्याचा पालकत्व असणारा या व्यक्तीनं प्रत्यक्ष या ठिकाणी यावं। नसता परिस्थिती हाताबाहेर नक्कीच जाऊ शकते आणि तशी शक्यता नाकारता येणार नाही। कारण आजपासून महाराष्ट्रातील सकल मराठा समाज पेटून उठलाय आणि प्रचंड स्वरूपात जागृत झालाय। एक थोडासा अडचणीत टाकणारा प्रश्न आहे। कदाचित इथे काही बसलेल्यांना राग येण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु फक्त साष्ट पिंपळगाव आणि परिसरातले काही गावच इथं उपोषणाला बसलेत। मोजकेच लोक आहेत। गेल्या 57 दिवसापासून तुम्ही इथं लढताय परंतु 4 कोटी असलेला मराठा समाज अजूनही तेवढ्या प्रमाणात रस्त्यावर येत नाही। मग सगळ्या क्रांती मोर्चाचे सगळे किंवा सगळ्या संघटनांचे लोक एकत्र येत नाहीत। दुर्दैवानं हे सगळं बघून सरकार दोन्ही सरकार किंवा राज्यकर्ते आपल्याला क्षुल्लक आपल्याला इझी गोईंग मध्ये घेत आहेत असं काय वाटतं का? किंवा समाजाला आणि सगळ्या समन्वयकांना सगळ्या संघटनांना आपण काय आवाहन कराल या विषयावर? मराठा समाज आणि सर्व समन्वयकांना आणि क्रांती मोर्चाच्या सर्व समन्वयकांना जाहीरपणाने साष्ट पिंपळगावच्या वतीनं आवाहन करतोय। आपलं साष्ट पिंपळगाव आपल्या हक्कासाठी या ठिकाणी बसलंय। तुम्ही बोललेल्या प्रश्नानुसार मी त्याशी सहमत राहणार नाही। कारण याच माझ्या मराठा समाजानं लाखोच्या संख्येनं एकत्र येऊन मराठ्यांची ताकद दाखवली। त्याच रूपानं पुढील काळात साष्ट पिंपळगावच्या पाठीशी मराठा समाज या राज्यातील खंबीरपणानं उभा राहील। कारण मराठ्यांची ताकद आजमावण्याची हिंमत बाकी कुठल्याही राज्यात नाही आणि मराठे पुढील काळात साष्ट पिंपळगाव आंदोलनाशी उभा राहतील। कारण हे साष्ट पिंपळगाव मराठ्यांच्या हक्कासाठी बसलंय, स्वतःच्या स्वार्थासाठी बसलं नाही। म्हणून पुन्हा एकदा आवाहन करतोय की सर्व मराठा समाजानं साष्ट पिंपळगावच्या या आंदोलनाशी खंबीरपणानं पाठीशी उभा राहावं आणि या इथून ठरणाऱ्या प्रोग्रामनुसार पुढील आंदोलन या राज्यात करावेत आणि आपल्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही मी तुम्हाला आग्रहपूर्वक साष्ट पिंपळगाव राज्यव्यापी आंदोलनाच्या वतीनं विनंती करतोय। नक्कीच गावकऱ्यांचं तर अभिनंदन आहे, तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन आहे। आपण चांगलं आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून सर्व अडचणींचा सामना करत इथपर्यंत आलेला आहात। आंदोलन असंच पुढे जाणार आहे। निश्चित तुम्हाला यश मिळावं ह्या आमच्या सुद्धा भावना आहेत। परंतु येणाऱ्या काळात ह्याची व्याप्ती वाढवण्यासाठी गावागावात आंदोलन जाण्यासाठी घराघरातला 4 कोटी मराठा बांधव रस्त्यावर उतरून ज्याप्रमाणे 58 मोर्चे काढले इतिहासात नोंद झाली परंतु आजही आपल्या कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळालेला नाही। त्या आरोपींना फाशी झालेली नाही, मराठा आरक्षण मिळालेलं नाही।
म्हणजे एवढे मोठे ऐतिहासिक मोर्चे काढले. आपली लढवय्या समाज आहे, परंतु सर्व सोडून शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आला आणि मोर्चातनं आपली ताकद दाखवली. तरीही अजूनही समाजाचा एकही प्रश्न सुटत नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळत नाही. सारथी संस्थेचेही सुद्धा प्रश्न सुटत नाहीत. एकंदरच सर्वपक्षीय राज्यकर्ते फक्त मराठा समाजाचा मतासाठी वापर करतात का, किंवा येणाऱ्या काळात समाजानं मताच्या पेटीतून एकत्र येऊन सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना जागा दाखवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे का, या विषयावर सांगा. आपला प्रश्न रास्तय ते आज आम्हाला सिद्ध झालंय की ज्या पक्षाला आम्ही मतं देऊन मोठं केलंय, ज्या माणसाला आम्ही मतं देऊन त्यांचा पक्ष राज्य आणि राज्याच्या बाहेर नेऊन घातलाय, त्या मराठा तरुणांची आज अपेक्षा भंग झाली. कारण ज्या नेत्याला आम्ही मतं दिले त्याच नेत्याच्या दारात आम्ही हक्काची मागणी करण्यासाठी जात होतो. परंतु आज आमच्या मराठा समाजाच्या तरुणामध्ये रोष निर्माण झालाय की ज्या माणसाला आपण मोठं केलंय, ज्या माणसाच्या एका हक्कावरती आपण मतं दिलेत, त्याच माणसाने आपल्याला आज पोलिसाच्या माध्यमातून डांबून टाकलंय. म्हणून वापर होतोय हे शब्द अत्यंत खरा आहे. आमच्या मनातून थोडं थोडं ते उतरलंय की आता आमची मागणी ही आम्हालाच विजयाच्या वाटेकडे न्यावी लागणार आहे. म्हणून मराठा समाजाला आम्ही जाहीरपणानं पुन्हा आवाहन करतोय की आपला प्रश्न आता आपल्याला सोडावा लागेल. राजकारण विरहित मराठ्यांनी एकत्र यावं आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस राजकारण करायचं त्या त्या वेळेस करावं. परंतु या हक्काच्या आणि आयुष्याच्या लढाईत आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही मी तुम्हाला परत एकदा विनम्रपणे आवाहन करतोय. प्रश्न कोर्टात आहे. राज्य सरकार केंद्र सरकारनं समन्वयानं तिथं बाजू मांडावी, परंतु केंद्र सरकार राज्यावर आणि राज्य सरकार केंद्रावर कुरघोडी करतंय आणि एकमेकांच्या श्रेयवादातून किंवा एकमेकाला मराठा समाजात विलन करण्यासाठी या दोन्ही सरकारमुळे मराठा समाजाचा बळी जातोय का, असं आपल्याला वाटतं का? 100% सत्य आहे की यांच्या दोघांच्या टोलवाटोलीमुळं माझ्या समाजाचा नाहक बळी यांच्याच कारणामुळे जातोय. मुलगा ज्या ज्या वेळेस शिक्षण घेतो आणि बेकारीत हिंडतो त्या त्यावेळेस त्याचे दोनच मार्ग त्याच्या समोर असतात. एक, आपल्याला नोकरी मिळत नाहीये, उच्च शिक्षण घेऊनही मिळत नाही, तो त्याची जीवनयात्रा संपवतो. जर हे थांबवायचं असेल तर राज्य आणि केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, परंतु मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. कोर्टाचं कारण करून करून प्रत्येक वेळेस पुढे ढकलून आम्हाला वेड्यात काढू नये अशी आमची प्रामाणिक मागणी त्यांच्याकडे आहे की गायकवाड कमिशननं आम्हाला मागास ठरवले, त्यानुसार तुम्ही कोर्टामध्ये बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं. तारखा वाढवण्याचा आता खेळ तुम्ही बंद केला पाहिजे, कारण तारखा वाढून वाढून मराठा समाजाच्या तरुणाचा प्रचंड मोठा लॉस होतोय. आणि तुम्ही राज्य आणि केंद्रानं दोघांनं एक जीवानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं, नसता पुढील काळात उद्रेक हा अटळच आहे. उद्रेक जर होऊ द्यायचा नसेल तर दोनही सरकारनं शहाणपणाची भूमिका घेऊन रक्तपात थांबवावा अशी आमची प्रामाणिक राज्य आणि केंद्र सरकारला इच्छा आहे. आमची परत अशी मागणी आहे त्यांच्याकडे की आम्हाला टोलवा टोलवी नेमकं कोण करतंय यासाठी आपण शोधपत्रिका काढावी. तसं निवेदन आम्ही तुमच्याकडे दिले, त्या निवेदनाची दखल गंभीरतेने घ्यावी, नसता येणारा काळ तुमच्यासाठी जड जाणार आहे. तुम्ही सहजरित्या कुठली गोष्ट घेऊ नका, कारण आज साष्ट पिंपळगावनं अख्खं राज्य हादरवलंय आणि जर उद्या साष्ट पिंपळगावच्या पाठीशी राज्य उभं राहिलं तर हे देश हादरल्याशिवाय राहणार नाही. हे दोनही सरकारनं याकडे गांभीर्यानं बघून या मागण्याची दखल घेतली पाहिजे अशी आग्रहाची आम्ही आता शेवटची विनंती करतोय. कारण शेवटची विनंती करायला आता आम्हाला कटळा आलाय, कारण आम्ही मराठी आहोत. विनंती करण्याची सुद्धा पद्धत असते, आमचा संयम सुटू देऊ नये. येणाऱ्या काळात पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा नाना पटोले साहेब, बाळासाहेब थोरात असतील, हे सर्वपक्षीय नेते, राज ठाकरे असतील किंवा संभाजीराजे असतील, खासदार उदयनराजे असतील, या सर्वांनी मिळून एकत्रित येऊन महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांची भेट घेऊन तिथं केंद्रात अध्यादेश आणावा यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का, किंवा ह्या सर्व राज्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून गावकऱ्यांच्या वतीनं तिथं जाऊन त्या नेत्यांना तसं आवाहन करून यातून मार्ग काढण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का? साष्ट पिंपळगाव ठिकाणीच आम्ही या राज्यातील
सर्व आमदारांना आणि सर्व खासदारांना बैठकीस बोलवणार आहोत. पुन्हा एकदा आम्ही राज्यव्यापी बैठक या ठिकाणी लावणारच आहोत आणि आमचं साष्ट पिंपळगावचं एक शिष्टमंडळही त्यांच्या भेटीला 100% जाणार आहे की आपली जबाबदारी आहे की या मराठा तरुणांच्या हक्काचा प्रश्न त्यांना मिळवून द्यावा. म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला जाऊन पत्र देणार आहोत. परंतु साष्ट पिंपळगाव या ठिकाणी जाहीररित्यानं राज्यव्यापी पुन्हा एकदा बैठक घेऊन आम्ही सर्व आमदार आणि सर्व खासदारांना साष्ट पिंपळगाव या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. जर कोणी गैरहजर राहिला तर पुढील काळात मराठा समाजाच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागेल. कोणीही गैरहजर राहू नये. आम्ही हक्काचं आमंत्रण त्यांना साष्ट पिंपळगाव या ठिकाणी देणार आहोत. त्या दिवशी प्रत्येकानं यावं. तर मराठ्यांच्या मतावरती मोठे झालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावं की गैरहजर कोणी राहू नये. कारण याचा अर्थ असा की आमच्या हक्काचा प्रश्न या ठिकाणी आम्ही घेऊन लढतोय आणि आम्ही तो मिळवल्याशिवाय आता काही व्यत्ययानंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सूर्योदयमध्ये स्वागत आहे. आता शेवटचा प्रश्न आपल्यासाठी घेतोय. साष्ट पिंपळगावकरांच्या वतीनं येणाऱ्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल? आता तुम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे, हे इथं थांबणार आहे का किंवा आंदोलन कुठपर्यंत जाणार आहे? पुढची दिशा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व समाज बांधवांना काय आवाहन कराल जाता जाता? मराठा आरक्षण मिळेपर्यंत साष्ट पिंपळगाव राज्यव्यापी हे आंदोलन थांबणार नाही. मराठा समाजाला साष्ट पिंपळगावच्या आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. यासाठी साष्ट पिंपळगावच्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभा राहू. कारण हा लढा या ठिकाणी आम्ही या राज्यातील आमदार आणि खासदारांची बैठक बोलवणार आहोत. सगळ्या आमदार खासदारांनी आणि राज्यव्यापी सर्व समन्वयकांनी दिलेल्या प्रोग्रामनुसार उपस्थित राहावं ही आम्ही तुम्हाला आग्रहाची विनंती करतोय. नसता येत्या काळात आमदार खासदारांना गैरहजर राहणाऱ्यांना रोषाला बळी पडावं लागेल. ते होऊ द्यायचं नसेल तर बैठकीला आम्ही दिलेल्या आमंत्रणात आपण यावं आणि आमच्या मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहावं हे तुम्हाला आग्रहानं कळकळीची विनंती करून आम्ही सांगतोय. निश्चितपणे बांधवांनो, आताच मनोज जरांगे पाटील असतील, गावकरी असतील, गावातल्या सर्व बांधवांनी भगिनींनी चांगली मतं मांडलेली आहेत. आज पुन्हा एक नवं पर्व इथून सुरू होतंय. आज ते बारामतीला जाणारे आंदोलक अटक झाली, त्यानंतर त्यांनी पुन्हा इथं येऊन दिवसभराच्या या सर्व घडामोडीनंतर पुन्हा इथं आंदोलन सुरू केलेलं आहे. सूर्योदयच्या माध्यमातून अशाच साष्ट पिंपळगावच्या प्रत्येक अपडेट्स आपल्याला वेळोवेळी आम्ही देणारच आहोत. आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. निश्चितपणे ताज्या बातम्या मिळवा आणि इथल्या आंदोलनाच्या सर्व अपडेट्स येणाऱ्या काळात सुद्धा सूर्योदयच्या माध्यमातून देण्यात येतील. गावकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये अत्यंत गेल्या अनेक दिवसापासून हे गावकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या पुढच्या आंदोलनाचं निश्चित अपडेट आपण देत राहू. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.